कधी कधी निसर्गाचा एक क्षण होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. नमस्कार मित्रांनो, मी शेख मिराज आपल्या सर्वांचं आज आपल्या सर्वांच्या हक्काच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतोय, ज्याचं नाव आहे भारत न्यूज संवाद 24/7. जनतेची बाजू, सत्तेचा आवाज. जे दृश्य आपण जे बघत आहात आज स्क्रीनवरती, ही घटना ही नेपाळमध्ये घडलेली आहे. अनेक घरं, अनेक बंगले, अनेक परिवार, अनेक गाड्या, अनेक जनावरं उद्ध्वस्त करणारी हे प्रलय, ही सुनामी, की हे एक महाभयंकर एक विस्फोट म्हणावा. नेमकं काय आहे हे? याच्या पाठीमागे नेमकं खरं कारण काय आहे? हे आणखीन अद्यापही समोर आलेलं नाहीये. चिखल, माती, पाणी हे सर्व मिक्स होऊन ही एक सुनामी सारखं, एक आपण म्हणतो ना, ज्याला आपल्या साध्या भाषेमध्ये दरड कोसळली, त्याच्याहूनही महाभयंकर हे एक प्रलय होता, ज्याने नेपाळकरांचं, जे नेपाळी जे लोक आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. स्क्रीनवरती आपण बघतच आहात, अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. जी व्यक्ती सकाळी आईला बापाला सांगून घराबाहेर पडलेली आहे, तो मुलगा आणखीनही घरी परत आलेला नाही. त्या मुलांचा बाप आणखीन घरी परत आलेला नाही. त्या आईची डोळ्याची नजर आणखीनही त्या मुलाची वाट बघत आहे. बाप सैरावैरा होऊन भटकतोय, मृतदेहामध्ये शोधतोय आपल्या मुलाला. होत्याचं नव्हतं करणारी ही घटना घडलेली आहे. थोडासा वेळ घेणार आहे, काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर ह्या चित्राच्या माध्यमातून आज आणणार आहे. एखादी व्यक्ती आपल्या घरात राहते, मग ती आई असेल, बाप असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असेल, किंवा अनेक आपले रिलेटिव्ह असतील कोणी. काही मिसअंडरस्टँडिंगमुळे आपण त्यांच्याशी बोलणं बंद करतो. एखादे शब्द त्याने जर चुकून आपल्याला काही जर बोलला, तर आपण त्याचा चेहराही बघणं पसंत करत नाही. आज अनेक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत. अनेक व्यक्ती ह्या पोटाची खळगी भागवण्यासाठी ज्या घराचं छत, ज्या घराचं कुटुंबाचं ओझं ज्याच्या खांद्यावरती होतं, ती व्यक्ती कायमची निघून गेलेली. त्याला माहित होतं की अशी काही घटना होणार आहे. जर माहित असतं तर तो वेळी सावध झाला असता. पण निसर्ग एक असा आहे, कधीही कुणाला काहीही कळत नाही. ही घटना एक अशी घडलेली मित्रांनो, ह्या घटनेमधून खूप मोठी शिक आपल्याला मिळालेली आहे. जो आज निसर्गाशी आपण जो खेळतोय, जे ज्याला आपण म्हणतो ना, पर्यावरणाशी आपण जे काही झगडतोय, जे पर्यावरणाचा आपण नाश करतोय, हे त्याचंच एक विकराळ रूप आपल्या समोर आलेलं आहे. अल्लाह परमेश्वर करो, कुठल्याही देशावरती, कुठल्याही राज्यावरती, न कुठल्या गावावरती, ना कुठल्या वस्ती वाड्यावरती अशी काही वेळ येऊ. सुखाने आनंदाने काही लोक रस्त्याने चालत होते. काही लोक ऑफिसमध्ये बसून काम करत होते. तर काही लोक मोबाईलमध्ये, ते कॅमेऱ्यामध्ये तो क्षण, तो महाभयंकर चित्र कैद करत होते. कोणाला काय माहिती की हे एक काळाचं संकट, काळाचा घाला आपल्या वरती आलेला आहे. एखादी आई मुलासाठी घरात भाकरी बनवत होती, की आता माझं बाळ येईल आणि मी त्याला जेवायला वाढेल. बाळही तिकडे, आईही इकडे. मला मुद्द्याला अनुसरून मी बोलतोय तुम्हाला. मी जे आज जो विषय जो घेऊन आलेलो तुमच्या समोर, मी स्वतः डिस्टर्ब झालोय हा चित्र बघून, हा व्हिडिओ बघून. म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर आलेलो. घरामध्ये अशा अनेक आपले लोक असतील, ज्यांच्याशी आपण बोलणं बंद केलेलं आहे, ज्यांचा आपण चेहरा पाहत नाही, ज्यांना बोलत नाही, एका छताखाली राहत असताना आपण एकमेकांशी बोलत नाहीत, काही नाही. आजच त्यांना फोन करा. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना फोन करा. घरात जर असतील किंवा शेजारी जर बसले असतील, तर एक हक्काने एक प्रेमाची मिठी मारा
आणि ज्या काही गोष्टी, ज्या काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या त्याच्यावरती आजच त्याचा पॅचअप करून जिथल्या तिथं त्या गोष्टी संपवून टाका. आयुष्याचं खरं जर म्हटलं ना, तर आयुष्याच्या एका क्षणाचाही कोणाचा भरोसा नाही. आपण सहज म्हणतो, "अरे यार, तो आत्ता मला दिसला होता रे. आत्ता मला बोलून गेला, आत्ता माझ्या समोरून गेला. अरे काल परवाच त्याचं माझं बोलणं झालं. आज जस्ट आत्ता मी त्याच्याशी बोललो." होत्याचं नव्हतं ह्यालाच म्हणतात मित्रांनो. शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण? अशा मौतीनं तर मरायचं नाही ना आपल्याला. हे मरण कोणाच्याही नशिबात येऊ नये. काय जीव मनाला असेल त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीने तिथे जीव गमावलेला आहे. आज त्या ठिकाणी मी सलाम करतोय त्या यंत्रणेला, त्या प्रशासनाला आणि त्या अ, जवानांना, ज्यांनी वेळीच ही आपत्ती झाल्या बचाव कार्य सुरू केलं. कारण ह्याच्या माध्यमातून काहीतरी एक कुठल्यातरी एका गव्हर्नमेंटला किंवा कुठल्यातरी राज्य सरकारला शीख घेण्यासारखं आहे. कारण घटना घडल्याबरोबर तिथे हेलिकॉप्टर आले बचाव कार्यासाठी. बचाव कार्य करण्यासाठी जवान त्या ठिकाणी, पुराच्या ठिकाणी तिथे गेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी. पेपरला मी न्यूजमध्ये पाहिलं की 105 भारतीय आपले जे तिथे राहत होते, ते सुद्धा बेपत्ता आहेत. ईश्वर त्या परिवारांना, त्यांच्या परिवारांना हे दुःख पचवण्याची ताकद देवो, जे दुःख त्यांच्या कुटुंबावरती आज आलेलं आहे. मी वारंवार हेच सांगतोय तुम्हाला, सगळं सोडून द्या, सगळं सोडून द्या. पैशामुळे झालं असेल, बोलण्यावरून झालं असेल, प्रेमानं झालं असेल, मनातले काही द्वेष असतील, काही कोणाचं काही बांधावरून, शेतावरून, काही प्लॉटवरून, काही पैशावरून काहीही झालेलं असेल. आजच ह्या गोष्टीवरती एक तोडगा काढा आणि ताबडतोब त्या व्यक्तीशी बोलणं सुरू करा. काय माहितीये, आज आपण आहे तर उद्या तो नाही, उद्या तो आहे तर परवा आपण नाही. काय घेऊन जाणार आहे सोबत? जे म्हणतो ना आपण, उठ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. सत्य गोष्ट आहे. सत्यच गोष्ट आहे ही मित्रांनो. मनाला पटवून घ्या, मनाला पटवून द्या, की मला कोणाचंही वाईट करायचं नाही, मला कोणाचंही वाईट वागायचं नाही. जे माझे वैरी आहेत, जे माझे दुश्मन आहेत, जे माझे मित्र आहेत, जे माझे शेजारी आहेत, मी सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागेन. हे एक निसर्गाने आपल्या समोर एक हकीकत मांडलेली आहे. किती लोक गाड्यामध्ये बसले होते, कारमध्ये बघा तुम्ही. किती लोक त्या ब्रिजवरती उभा होते. कोणाला काय माहिती की ही असं घटना घडणार आहे म्हणून. एखादी व्यक्ती कोणासोबत तर त्या आता तेवढ्या जणांपैकी कोणी ना कोणी घरून भांडून आलेलंच असेल. कोणीतरी न टिफिन घेता बाहेर पडला असेल आईवर रागावून. कोणीतरी बापावरती रागून घराबाहेर पडला असेल, त्याने पैसे कमी खर्चाला दिले म्हणून. कोणीतरी मुलाशी न बोलता बाहेर पडला असेल. मुलगा मला काही नाही बोलला म्हणून बाप घराच्या बाहेर असा निघून गेला. आलाय तो परत? ह्या गोष्टीमधून शिकण्यासारखं आहे मित्रांनो. आज जर नाही शिकलो, कधी शिकणार आपण? कधी आपल्याला समजूत येणार? आणि आपली समजूत काढण्यासाठी हे निसर्ग असे प्रकोप करत असतो. प्रकोपच म्हणतोय मी ह्याला. कारण हा महाभयंकर प्रकोप जो त्या नेपाळवरती आलेला आहे. किती जुनी मंदिर आहेत. हिमालय पर्वतामध्ये लोक फिरण्यासाठी जातात, डोकं शांत करण्यासाठी तिथे जातात. पण आता त्यांच्या त्या नेपाळचं चित्र बघून, ते व्हिडिओ बघून डोकं अक्षरशः बंद पडले. सुन्न झालंय मन. तुम्ही विचार करा ह्या गोष्टीवर. माणूस म्हणून जन्माला आलात, माणूस म्हणून जगा. आत्ता व्हिडिओ पाहताना कोणी जर शेजारी जर असेल, ताबडतोब त्याच्याशी प्रेमाने बोला. आज प्रेमाचे संबंध इथून पुढे कायम सुरू ठेवा. थोड्या बहुत 19-20 चढ उतार आपल्या घरामध्ये येतात जातात. जसं की जुने लोक म्हणतात, भांड्याला भांडं लागले की आवाज येतो. तसे घरामध्ये आईबापांशी बोलताना मुलाने आईबापाशी प्रेमाने आदराने बोलावं. आईबापाने तेवढंच आपल्या मुलांची काळजी घ्यावी. बायकोने नवऱ्याशी आणि नवऱ्याने बायकोशी एकमेकांनी प्रेमाने वागावं. जे मित्र असतील, ते जे काही घटना घडलेल्या असतील, जे इथून पाठीमागे सोडून द्या.
आजच्या एक प्रेमाची हक्काची अशी जबर कडक मिठी मारा त्याला आणि सॉरी म्हणा. जरी त्याचं जरी चुकलं असेल तरी आपण सॉरी म्हणा. त्याच्या मनाला किती आनंद होण्यापेक्षा आपलं मन किती शांत होतंय आणि किती फ्रेश फील होते आपल्याला हे बघा. जाता जाता एकच सांगतोय, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं काही बोलणार नाही, कारण हे घटनावरती हे बोलणं उचित नाहीये. त्यामुळे एकच सांगतोय, सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने, आदराने वागा. शेजारी, मित्र, कोणीही आपल्या आजूबाजूला जे माणसं आहेत, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या किंवा आपला जाती धर्म कोणताही असू द्या आणि समोरच्याचे कुठलेही जाती धर्म असू द्या, सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागा. सर्वांचा मान, सन्मान, आदर ठेवा मनात. धन्यवाद.